त्यानंतर या नगरधन भंडारबोळी जिल्हा परिषद क्षेत्राचे आमचे लाडके जिल्हा परिषद सदस्य दुधरामभाऊ सवालाके संबोधित करतील। भगवान रामचंद्राला नमन करतो। आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो। बाबा हनुमानजीला नमन करतो। बाबा जुमदेवजीला नमन करतो। आज आपल्या नगरधन येथे 20 तारखेला ज्यांना मतदान करायचे आहे असे आपले राजेंद्र मुळक साहेब यांच्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित आमचे मित्र भतीजा रमेशजी कारामोरे तसेच आमच्या ताई जिल्हा परिषद जे 4दा निवडून आलेले आहे असे शांताताई कुमरे, या पंचायत समिती सदस्य अस्मिताताई बिरनवार, तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कारण खूप प्रशांतजी कांबडी असेल, शंकर होलगिरे, सर्व मान्यवर यांचा मी एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद करतो। मी साहेबांसाठी 2 शब्द बोलतो। दिमाग ठंडा हो तो गलत नहीं होता, दिमाग ठंडा हो तो गलत नहीं होता, और भाषा मीठी हो तो अपना छूट नहीं जाता, भाषा मीठी हो तो अपना छूट नहीं जाता। हे साहेबांबद्दल आहे। साहेब इतके गोड बोलतात का साखरही त्यांच्या बोऱ्यावर ठेवली तरी साखरला लाज वाटेल इतके गोड बोलतात। म्हणून साहेबांसाठी एकदा जोरदार ताळे वाजवावी। आता तुम्हाला विचार असेल का जिल्हा परिषद सदस्य इतके खंबीर नेतृत्व आहेत, याने तुफान आहे, तर आमदार झाल्यानंतर मुळक साहेब काय राहतील? हे सुनामी राहतील, हे विकासाच्या बाबतीत सुनामी राहतील, हे तुम्हाला दाखवून देतो। कारण जितके या जिल्हा परिषद मध्ये सदस्य राजेंद्र मुळक साहेब, केदार साहेब यांच्या नेतृत्वात निवडून आलेले आहे, त्यांनी आपल्या भागामध्ये इतका विकास केला आहे का तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। आजपर्यंत या भागात कधीच इतका विकास झाला नव्हता, तितका विकास या आपल्या जिल्हा परिषदेमार्फत झालेला आहे। आता लाडकी बहिणाला 1500 रुपये दिले आणि तेलाचे भाव 2400 रुपये, किती रुपये वाढले? अशी ही सरकार आहे। आणि आपले डीएपीचे भाव असेल, सर्व भाव आसमानाला गेलेले आहे। म्हणून माझी सगळ्यांना इतकीच विनंती आहे, आपल्या भागाचा खरंच विकास करायचा असेल तर बॅट या चिन्हावर बटन दाबून बहुमताने त्यांना विजय करावं, कारण बोलणारे भरपूर आहे। आणि खरंच आपल्याला जो उमेदवार माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सुनील केदार साहेबांनी जो दिलेला आहे तो एकदम खंबीर आहे आणि त्याला निवडून तुम्ही आणान इतकं मला गवाही देतो। आणि मी आपले 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।